या गणरायाच्या मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे। खरं तर मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरं आपण असं म्हणूया की जी गजबजलेली शहरं असतात, यांत्रिकीकरणामुळे माणसं दिवस रात्र पळत असतात या शहरामध्ये, मात्र ही सगळी माणसं गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात, एकोपाने नांदत असतात आणि इथे जाती धर्म लिंग असा कुठलाच भेद केला जात नाही। त्यामुळे अत्यंत गुण्यागोविंदाने ही सगळी मंडळी एकत्र राहत असते आणि हेच खरं तर अपेक्षित होतं। या सगळ्या सार्वजनिक उत्सवांचं हेच निमित्त होतं। ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतली, एक एक करून हे सगळे गणपती मार्गस्थ होत आहेत। ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने टिपलेली ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईतल्या सगळ्या गणपतींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे देखावे तर आहेतच, यासोबतच ज्या मूर्ती असतात गणपती बाप्पांच्या त्या अनेक फूट उंचीच्या असतात। म्हणजे अगदी 30 फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती सुद्धा मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि इतका उंच बाप्पा बघण्यासाठी खरं तर खूप मोठी गर्दी होत असते। ज्यांना मंडपामध्ये जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेता येत नाही ती सगळी माणसं अगदी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेली आणि देशाच्या कानाकोपऱ्यामधून हा उत्सव जगण्यासाठी, हा उत्सव अनुभवण्यासाठी आलेली माणसं जी आहेत ती या विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये सामील होत असतात। तर या मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे। लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जातोय। वेगवेगळी बँड पथकं इथे आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात। पारंपरिक बँड पथकं असतात, कोळी बांधवांचा एक विशेष बँड असतो। कोळी बांधवांच्या हस्ते लालबागच्या राजाची विशेष आरती सुद्धा केली जाते आणि अत्यंत मानाचं स्थान असतं, कारण हा जो लालबागचा राजा आहे त्याची 1934 मध्ये प्रतिष्ठापनाच कोळी बांधवांनी केली होती। त्यामुळे अत्यंत आनंदाचं असं हे वातावरण आणि कोळी बांधवांचं पारंपरिक नृत्य आणि त्यांचा पारंपरिक बँड सुद्धा आपल्याला या निमित्ताने ऐकता सुद्धा येतो। तर मुंबईतले हे दोन राजे आपण बघतोय, एकीकडे लालबागच्या राजाच्या विसर्जनाची मिरवणूक सुरू होतीये, दुसरीकडे चिंचपोकळीचा चिंतामणी ज्याचा आगमन सोहळा प्रचंड दिमाखदार असतो। त्याच चिंचपोकळीच्या चिंतामणीचा हा निरोपाचा क्षण आणि विसर्जनाचा सोहळा सुद्धा तितकाच उत्साहपूर्ण असतो।